असाल तर तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ शेअर करा आणि या ठिकाणचा आवाज सर्व येत आहेत का व्यवस्थित हे देखील कमेंटमध्ये सांगा। आवाज व्यवस्थित येते का? मॉब जास्ती असल्यामुळे थोडं बाहेरचा आवाज जास्त येत आहे। या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते बरेच आलेले आहेत। नागरिकांमध्ये कसं एक हे निर्माण झालेलं आहे तो बघू शकता। जे मराठा आरक्षणासंदर्भात हे संपूर्ण गाडी त्यांची अडवलेली आहे। जे मराठा समाजाचे आपले नागरिक आहेत त्यांनी किती आडगाव या ठिकाणी आहे। हे तुम्ही हे बघू शकता की मोहनदादा जगताप ह्या ठिकाणी असे आहेत। त्यांची गाडी पुढे येऊ देत नाहीत। संपूर्ण कार्यकर्ते ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्यांची बघायला जायला आतमध्ये येऊ देत नाहीत। सर्वांनी व्हिडिओ शेअर करा सर्वांनी। पंकजाताई यांना आतमध्ये येऊ दिला जात नाही हे तुम्ही बघू शकता की
तुम्ही बघू शकता की पंकजाताई या ठिकाणी आलेले आहेत, स्टेजवर विराजमान झालेले आहेत आणि किती आडगाव येथे अधिकारानुसार मी निवडणूक लढत आहे आणि मला मतदान मागण्याचा अधिकार महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि जर मला मतदान मागायचा अधिकार आहे तर मला इथे येऊन माझ्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना भेटायचा अधिकार देखील आहे. मतदान मागणाऱ्यांना आणि निवडून येणाऱ्यांनाच आपण मागण्या करत आहात आणि त्यांना जाणवायचा प्रयत्न करतात. लोकशाहीच्या विरोधात जाणाऱ्यांना छत्रपती शिवराय कधीच माफ करणार. मी आपल्या सर्वांना विनंती करते, ज्याच्यावर मनगटात ताकद आहे, ज्याच्याकडे कष्ट करण्याची शक्ती आहे, ज्याला स्वाभिमान आहे, त्यांनी या दिवशी 13 मेला तुमच्या लेखीला मोठ्या मताधिक्याने विजय करा. असे अनेक गाव आहेत तिथे मग फार समोरच्या उमेदवारांना सुद्धा घोषणांचा सामोरा करावा लागेल. त्यामुळे अशा प्रकारचे कारस्थानं करून सन्मान आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा कोणीतरी गैरवापर करते, हे दुर्दैव आहे. मला असं वाटतं की नक्कीच याच्यामुळे मराठा आरक्षणाच्या लोकांची अडचण निर्माण होईल. त्यामुळे म्हणून चला हा तू टायमर बंद कर तुझा. चाचा सलाम. त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हे लोकशाहीचं राज्य आहे आपल्या देशात. या देशामध्ये खूप लोक आहेत ज्यांना 2 वेळ खायला मिळत नाही, खूप लोक आहेत ज्यांना अन्न वस्त्र निवाराही मिळत नाही आणि अशा लोकांसाठी करणं हे प्रथम कर्तव्य. त्याच्यामुळे कॅमेरा खाली कर. मी सर्व बांधवांना विनंती करतो की पंकजाताई साथ तुम आगे बढ़ो, पंकजाताई साथ तुम आगे बढ़ो, पंकजाताई साथ तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. हमारे
माझा दोष नाही. मी यामध्ये काही केलंय का? मी कोणत्या मराठा आरक्षणाला विरोध केलाय का? मी कुणाला अंगावर कुणाच्या घातलंय का? मी मागासलेल्या समाजात जन्म घेतला हा माझा दोष आहे? काही माझी शक्ती आहे, ही माझी शक्ती आहे. तुम्ही जर असं मागासलेल्या समाजातल्या लोकांना जर असं वागवणार असाल तर छत्रपती शिवरायांचे मान शर्माने खाली झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आज तुम्ही सर्वजण बिलकुल या गोष्टींना याचा फार मोठे पडसाद राज्यभर उमटतील, नुसत्या राज्यात नाही जिल्ह्यातही उमटतील आणि ते रोखायचे. आपल्याला संविधानाने काम करायचंय, जे आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या संविधानाने काम करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर करायचा आपल्याला शिकवले. हे कोणत्या विचारांनी चालतात मला माहित नाही, कोण त्यांना संस्कार घडवतं. आपण सर्वजण एकच करा, आपण सर्वजण एकच करा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय जिजाऊ, जय भवानी, जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा, शाहू महाराजांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. हे सर्व मिळून या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस बनलेला आहे. एक माणूस म्हणजे महाराष्ट्रातला सध्या प्रत्येक माणूस नाही. धन्यवाद. ज्यांच्यामध्ये स्वाभिमान आहे, ज्यांच्यामध्ये अभिमान आहे, ज्यांच्यामध्ये लढण्याची शक्ती आहे, ज्यांच्यामध्ये न्याय करण्याची शक्ती आहे, अशा लोकांना माझं आव्हान आहे की एक महिला तुमच्याकडे नम्रपणे विनंती करायला आली. जो लोकशाहीने तुला दिलेला अधिकार आहे, मतदान मागायचा तिचा अधिकार आहे, तो मागायला आलेले आहे. हे काय चाललेलं आहे हे तुम्ही सर्वजण डोळे उघडून पहा आणि याच्यावर निर्णय घ्या. आज जात्यातले उद्या, आज सुपातले उद्या जात्यात जातील. ही परिस्थिती बिघडवू नका. माझ्या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचं सौंदर्य बिघडवू नका. हात जोडून विनंती करते, त्या सगळ्या मायमाऊल्यांना विनंती करते. तुमच्या लेकरांची मी काळजी घेईन. तो कोणत्याही जातीत जन्मला असेल त्याला खर्चाला धंदा देखील लावू देणार नाही. कोणावर खोट्या केसेस झाल्या असतील तर पंकज मुंडे त्याच्यासाठी आम्हाला उपोषण केले. परंतु कुणाचा सन्मान तुम्ही दुखावला नाही पाहिजे, कुणाचा सन्मान तुम्ही दुखावला नाही पाहिजे. हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही ते मी सांगते. मला इथं शेतकऱ्यासाठी बोलू शकतो ना. आम्ही तुमच्यासाठी जे समजा आपलं शासन विहिरी घरकुल देत आहे त्याच्यासाठी हे अधिकारी कुठेही लाच खातात. एक मिस्टर आले द्या 5,000, 2 मिस्टर आले द्या 5,000 आणि जी वायर आहे का 2,000 रुपये राशी भेटलेली ही 5,000 भेटायला. शेतकऱ्याचा प्रश्न काय, आम्ही तुमच्या सोबत आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे, पण शेतकऱ्याच्या अडचणी कुठेही अधिकारी लाच खातात. तो अधिकारी लाच खाईल, त्यांना तुम्ही त्या अधिकाऱ्याला मी अटक नाही केली तर पंकज मुंडे तुम्हाला मिळाला की नाही? मी मंत्री असताना मिळाला की नाही? तुम्हाला विकास मिळाला की नाही? कधी जातीभेद केला? केला? हे अधिकारी लाच पंकजाताई तुम संघर्ष करो, पंकजाताई तुम आगे बढ़ो. आगे बढ़ो.
आपली तिकडं दाम लावून सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात बाजूला बाजूला चला चला या ठिकाणी डायरेक्ट तिकीट घ्यावं लागेल पॉझिटिव्ह द्या काय हे चांगलं नाही त्याच्या समाजाचंही नुकसान हो लक्षात घ्या हे वातावरण समाजासाठी असतं म्हणजे चिल्लर माणसांना उमेदवार पुढे हे करून आमने सामने झाले टाकले मॅडम ग्रुप बघा हो तुम्हाला टाकू
माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव या ठिकाणी पंकजताई आले होत्या आपल्या प्रचारा संदर्भात त्या ठिकाणी किट्टी आडगाव या ठिकाणी आले होते. तुम्ही हे बघू शकता कशा प्रकारे मॉब एक झाला होता आणि बरेच काही मराठा समाजाचे जे लोक होते त्यांनी घोषणाबाजी चालू केली होती. ते आल्यानंतर वाघाचं काम वागडे